540 मूवीज करणारा एक ऍक्टर अँड डिरेक्टर एका वेळी त्याच्या अकाउंटला फक्त 400 रुपये होते. हे का? एमर्जन्सी फंड नसल्यामुळे. अनुपम खेर याने बऱ्याचशा मूवीज मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्याने हा विचार नाही केला की त्याला 6 किंवा 8 महिन्यांचा त्याचा एमर्जन्सी फंड असला पाहिजे, आणि त्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. जर फक्त त्याने हा एमर्जन्सी फंड मॅनेज केला असता ना, तर त्याचं पीस ऑफ माइंड हल्लं नसतं, किंवा सगळ्या गोष्टी ज्या एका वेळी आल्या त्या आल्या नसत्या. तर तुम्हाला ही चूक करायची नाहीये. तुम्हाला काय करायचंय, पुढच्या 6 महिन्यांसाठी तुम्हाला जे खर्च लागतात महिन्याला, ते वेगळ्या एफडी मध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या लिक्विड या ऑप्शन मध्ये टाकू शकता, जिथे तुम्हाला 6 ते 7% रिटर्न्स पण मिळतील, आणि प्लस तुम्ही पैसे कधीही विड्रॉ करू शकता. सो तुम्ही आयदर एफडी करू शकता किंवा बेटर ऑप्शन इज तुम्ही लिक्विड फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण याच्यामध्ये तुम्ही फार रिटर्नची अपेक्षा करू नका, पण तुम्ही कधी हा पैसा अवेलेबल असेल हा विचार केला पाहिजे. तो आजचा तुमचा टास्क असणार आहे, तुमचा एमर्जन्सी फंड किती असला पाहिजे, तो आता किती आहे, की तो फक्त सेव्हिंग अकाउंटला पडलाय की आपण त्याचं जीपे वरून तो खर्च करतोय, हे सुद्धा बघायचंय. सो आज तुम्हाला कमेंटमध्ये तुमचा एमर्जन्सी फंड टाकायचा आहे. उद्या याच वेळेला मी 36 डेजच्या सिरीजचा कोर टॉपिक टाकणार आहे, तो मिस करू नका. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.